10th मॅथमॅटिक्समध्ये जो थर्ड चॅप्टर आहे आपला, सायन्समध्ये थर्ड चॅप्टर जो आहे केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन्स, बरोबर. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाउंड्स, बरोबर. पहिल्यांदा मला सांगा बरं, एलिमेंटचे 3 टाइप तुम्हाला माहित आहे, पहिल्या चॅप्टर मध्ये शिकलेले आहेत. एलिमेंट्स आर मेनली क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स, मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॅलॉइड्स. हे झाले एलिमेंटचे 3 टाइप. मॉलिक्यूल कुणाला म्हणलेला आहे? When 2 or more elements, 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट, when कमीत कमी 2, when 2 or more elements combine in a fixed proportion, combine होताना पण त्याचं proportion फिक्स असते. when 2 or more elements combine in a fixed proportion to form molecules. water म्हणलं की का म्हणणार सांगा? 2 H आणि 1 ऑक्सिजन, म्हणजे यांचं प्रपोर्शन फिक्स आहे की नाही. वॉटरचा फॉर्म्युला म्हणलं की 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन फिक्स राहणार, ह्याच्यात काही बदल होणार नाही. सल्फ्युरिक ऍसिड, हायड्रोजनचे 2, सल्फर ऑक्सिजनचे 4, म्हणजे फिक्स्ड प्रोपोर्शन. हे सगळे एकत्र येऊन हा मॉलिक्यूल तयार झालेला आहे. म्हणजे मॉलिक्यूल कसा तयार होतो? when 2 or more elements combined in a फिक्स्ड प्रपोर्शन. सल्फ्युरिक ऍसिड म्हणले की 2 हायड्रोजन 1 सल्फर आणि 4 ऑक्सिजनच राहणार, म्हणजे त्याचं प्रपोर्शन कसं आहे? फिक्स्ड प्रपोर्शन इज कॉल्ड मॉलिक्युल्स. मॉलिक्युल्स ऑफ द कंपाउंड आणि मॉलिक्युल्स ऑफ द एलिमेंट ह्याच्यामध्ये फरक आहे. Molecules of elements आणि molecules of compounds. आपल्याकडे काही मॉलिक्यूल आहेत. दोन ऑक्सिजन O2, 2 नाइट्रोजन N2, 3 ऑक्सिजन O3. Molecules of elements are made up of from same element. Molecules of element म्हणले की काय झालं? त्याच्यामधले सगळे एलिमेंट सेम असतात. Molecule of a compound are made from different elements. हे कसले मॉलिक्यूल आहेत? मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट आहेत का मॉलिक्यूल ऑफ कंपाउंड आहेत? का बरं? कारण की त्याच्यामध्ये डिफरंट एलिमेंट्स आहेत. मॉलिक्यूल ऑफ कंपाउंड आहेत का मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट आहेत? मॉलिक्यूल ऑफ. का बरं? एलिमेंट सेम असतील तर त्याला मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट म्हणा, डिफरंट असतील तर त्याला मॉलिक्यूल ऑफ कंपाउंड म्हणा. कळालं?
एलिमेंट किती टाइप मध्ये क्लासिफाय होतो? 3. कोणत्या कोणत्या? मॉलिक्यूलची डेफिनेशन सांगा. when 2 or more elements combined in a fixed proportion is called molecules. आणि त्याचे 2 टाइप आहेत. कोणते सांगा? molecules of elements are made from and molecules of compounds are made from different elements. असं हे तुमच्या त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कळालं? लिहा. Elements are classified into 3 types. Number 1, metals. Number 2, non-metals. Number 3, metalloids. METALLOIDS. खाली एक कोळ जागा सोडून टाका. हेडिंग मॉलिक्यूल. when इन्व्हर्टेड कॉमातला डेफिनेशन आहे. when 2 TWO or more elements are combined in a fixed proportion are called molecules. इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करा. एक कोळ जागा सोडा. स्टार करा. molecules of elements are made from same elements परत खाली अजून एक स्टार करून वाक्य लिहा. molecule of a compound are made from different elements. बरोबर. त्याच्यातला दुसरा क्वेश्चन लिहून घ्या. काय आहे प्रश्न? व्हॉट इज मीन्ट बाय व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट? बघा, या तिन्ही मॉलिक्यूल मध्ये कॉमन कोण आहे? हायड्रोजन. एफ सोबत हायड्रोजन आहे, एकच आहे. ऑक्सिजन सोबत हायड्रोजन 2 आहेत,
नायट्रोजन सोबत हायड्रोजन 3 आहेत. हे कोण ठरवतं हो? एखाद्या एलिमेंट सोबत किती हायड्रोजन आहेत हे कोण ठरवतंय? व्हॅलन्सी ठरवते त्याची. जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की बाबा या फ्लोरीन बरोबर एकच हायड्रोजन आहे, ऑक्सिजन बरोबर 2 आहेत आणि नायट्रोजन बरोबर 3 आहेत, असं का जर म्हणलं मी तुम्हाला, तर त्याचं उत्तर आहे फ्लोरीनची व्हॅलन्सी 1 आहे. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर सांगा बरं. सगळं विसरला लॉकडाऊन मध्ये काय. 9 2,7 व्हॅलन्सी 1 आहे. एकच हायड्रोजन त्याच्या जवळ येऊन बसणार. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे. 2,6 व्हॅलन्सी 2 आहे, म्हणून त्याच्याजवळ 2 हायड्रोजन येऊन बसणार. नायट्रोजन 7 2,5 त्याची व्हॅलन्सी किती आहे? शिकला पहिल्या धड्यात सगळं. 3 म्हणून त्याच्याकडे 3. द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट इज नोन ॲज व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट. फ्लोरीनची किती कंबाईन करायची कॅपॅसिटी आहे? एकच. ऑक्सिजन किती कंबाईन करतो? 2. नायट्रोजन किती कंबाईन करतो? कार्बन किती हायड्रोजन कंबाईन करतो? ही जी कंबायनिंग कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, ही म्हणजे व्हॅलन्सी आहे. त्याचं कारण का सांगणार? फ्लोरीनची व्हॅलन्सी 1 आहे म्हणून 1 हायड्रोजन कंबाईन केला. ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 आहे म्हणून 2 हायड्रोजन कंबाईन केला. नायट्रोजनची व्हॅलन्सी 3 आहे म्हणून 3 हायड्रोजन कंबाईन केला. आणि कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे म्हणून त्यानं 4 हायड्रोजन. मग त्याची डेफिनेशन असं करणं योग्य आहे का बघा. द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट इज नोन ॲज व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट. काय? द कंबायनिंग कॅपॅसिटी of an element is known as valency of that element. अजून एक आहे, तुम्हाला थोडं आठवत असेल बघा. हे सगळ्यांच्या व्हॅलन्सी लिहिलेले आहेत मी. सोडियमची व्हॅलन्सी 1 आहे. मॅग्नेशियमची व्हॅलन्सी 2 आहे. ॲल्युमिनियमची व्हॅलन्सी 3 आहे. सिलिकॉनची व्हॅलन्सी 4 आहे. फॉस्फरस 5 नाही 3 आहे. सल्फर 2 आहे. क्लोरीन 1 आहे. ह्याच्यावरून एक डेफिनेशन तयार होते, सांगा कोणती? The number of valence electron donate or accept in the formation of ionic bond. यानं किती? 1 आहे याच्याकडे, यानं 7 ऍक्सेप्ट करेल का 1 डोनेट करेल? म्हणून त्याची व्हॅलन्सी 1 आहे. 6 ऍक्सेप्ट करेल का 2 डोनेट करेल? म्हणून त्याची व्हॅलन्सी 2 आहे. 3 डोनेट करेल का 5 ऍक्सेप्ट करेल? म्हणून व्हॅलन्सी 3 आहे. कोणतं बी करू शकतो. 5 आहेत, दुसऱ्याचे 3 घेईल का आपले 5 डोनेट करेल? म्हणजे
tendency to donate or accept electron in the formation of ionic bond. आयोनिक बॉन्ड तयार करताना हे असं घडतंय. किती द्यायचे किती घ्यायचे, द्यायची किंवा घ्यायची संख्या म्हणजे व्हॅलन्सी. थोडक्यात द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स डोनेट और एक्सेप्ट कशासाठी, इन द फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड इज नोन ॲज व्हॅलन्सी. पण पहिलीच डेफिनेशन करेक्ट कोणती सांगा. द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट इज नोन ॲज व्हॅलन्सी ऑफ दॅट एलिमेंट. आणि दुसरी एक डेफिनेशन आहे ती बी लिहून देणार आहे, कोणती सांगा. द टेंडन्सी ऑफ एन एलिमेंट टू डोनेट, किंवा असं म्हणू जरा त्याला, द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स डोनेट और एक्सेप्ट इन द फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड इज नोन ॲज व्हॅलन्सी. कळालं? लिहा. पहिल्या हेडिंग उत्तरात हेडिंग टाका व्हॅलन्सी आणि इन्व्हर्टेड कॉमातल्या द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ an element is known as valency of that element. Valency of that element. और म्हणून लिहून घ्या खाली और. लिहा खाली द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डोनेट और एक्सेप्ट in the formation of ionic bond is known as valency. इज नोन ॲज व्हॅलन्सी. झालं. तिसरा प्रश्न काय दिला बघा बरं. एखाद्या मॉलिक्यूलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिताना कशाची गरज आहे. व्हॉट विल बी द नीड फॉर रायटिंग केमिकल फॉर्म्युला ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ डिफरंट कंपाऊंड्स. वेगवेगळ्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिण्यासाठी
तुम्हाला कशाची रिक्वायरमेंट आहे. फॉर रायटिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाउंड, symbol, atomic number, electronic configuration, symbol, atomic number, electronic configuration and valency should be known. एवढ्या गोष्टी माहित असतील तरच त्या मॉलिक्यूलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिता येतो. फॉर रायटिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ एनी कंपाउंड विच रिक्वायरमेंट विल बी नीडेड. कशाची गरज आहे सांगा बरं मला. सिम्बॉल माहित पाहिजे त्याचा, आपल्याला त्याचा ॲटॉमिक नंबर माहिती पाहिजे, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहिती पाहिजे, त्याची व्हॅलन्सी माहिती पाहिजे आणि मगच आपण त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहू शकतो. लिहा. व्हाईल रायटिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाउंड, comma, the symbol, comma, atomic number, comma, electronic configuration and valency should be known. फुल स्टॉप. कळालं. तर हे सुरुवातीचे 3 क्वेश्चन आहेत. पुढला भाग आपण नंतर बघू.